अकोल्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे। अज्ञात व्यक्तीने रहमत खान यांच्या घराच्या टेरेसवर असलेल्या कबुतरांच्या पिंजऱ्यांना पेट्रोल टाकून आग लावली। यात 50हून अधिक कबूतर, त्यांची पिल्ले आणि अंडी जळून खाक झाली। अकोला शहरातील नायगाव परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे। रहमत खान यांच्या घराच्या छतावर ठेवलेल्या कबुतरांच्या पिंजऱ्यांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून आग लावली। यात सुमारे 50 कबुतरांसह त्यांचे पिल्ले आणि अंडी जळून खाक झाली। ही घटना 21 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 3:30 वाजताच्या सुमारास घडली। दुश्मनीतून केलेल्या या क्रूर कृत्याने संपूर्ण परिसर हादरून गेला। कबुतरांची वेदनादायक किंकाळी ऐकून शेजाऱ्यांनी खान कुटुंबाला जागे केले। तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तोपर्यंत सर्व पक्ष्यांचा होरपळून मृत्यू झाला होता। या प्रकरणी अकोटफैल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि चौकशी सुरू केली। परिसरात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे। या अमानुष घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। या निष्पाप जीवांनी कोणतीही चूक केली नव्हती, तरीही त्यांना असह्य यातना देऊन मारले गेले। या निर्दयी कृत्याचा जाब जबाबदार व्यक्तींना लवकरच द्यावा लागेल, अशी नागरिकांची मागणी आहे।